खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पावरती मासेमारी हक्कावरून दोन गट आमने सामने असल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही गटात यशस्वी समझोता घडवून आणण्यात यश मिळवलं आहे। धरणावर प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्कांसाठी एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मासेमारी हक्क हमारा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आदिवासी माणसा संघटित हो जागा हो असा नारा देत परिसरातील आदिवासी व मच्छीमार बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मात्र आंदोलनादरम्यान अचानक परिस्थिती चिघळली आणि मोर्चाला हिंसक वळण लागलं। दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीमुळे धरण परिसरात एकच खळबळ उडाली आणि तणाव टोकाला पोहोचला। घटनेचं गांभीर्य ओळखताच पोलीस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, बाजार सावंगी चौकीचे बीट जमादार नवनाथ कोल्हे, दीपक बनसोड, संतोष भालेराव यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने धाव घेतली। पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। केवळ बळाचा वापर न करता दोन्ही गटातील प्रमुख नागरिकांना चर्चा करून वातावरण शांत केलं। पोलिसांच्या या मध्यस्थीमुळे दोन्ही गटातील वाद शांत झाला आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली। धुमसत असलेल्या तणावाच्या वातावरणात पोलिसांनी दाखवलेलं चातुर्य, समयसूचकता आणि प्रशंसा ही करण्यासारखी आहे। या मदत कार्यामुळे परिसरातील नागरिकांमधून पोलीस प्रशासनाचं मोठं कौतुक होत आहे। नमस्कार, मी मधुरिमा जाधव, सहाय्यक आयुक्त मत्स्य छत्रपती संभाजीनगर जिल्हा। आमच्याकडे 10 तारखेला एक निवेदन घेऊन अहिल्यानगरचे जे आहेत प्रदेशाध्यक्ष ते आले होते आणि इकडचे काही सभासद आहेत, आय थिंक सोमीनाथ मोरे आणि अजून काही इतर सहकारी आहेत, त्यांच्या वतीने त्यांनी ॲक्च्युली दुग्धव्यवसाय विभाग यांच्याकडे ते आले होते। काहीतरी निवेदन त्यांचं होतं आणि त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की 18 तारखेला या तलावावरती येऊन ते एक आंदोलन करणार असल्यावर त्यांनी सूचित केलं होतं। परंतु आंदोलनाचा मुद्दा काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, याबद्दल आम्हाला काही कल्पना न देता त्यांनी डायरेक्ट असा मोर्चा पुकारला होता आणि त्याच्याच संदर्भामध्ये त्यांचं जे काही निराकरण करायचं होतं स्टार्टिंगला, म्हणजे मोर्चा होऊ नये तिथपर्यंत त्यांची गोष्ट जाऊ नये याकरिता त्यांना मी 12 तारखेला बोलवलं होतं आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थितपणे त्यांनी आधी समजावून सांगावं, त्यांच्या मागण्या काय आहेत, काय करायचं आहे त्यांना नेमकं, या कोणत्याही गोष्टीची कल्पना न देता त्यांनी डायरेक्ट असं मोर्चा पुकारणं योग्य होतं का? नाही, योग्य नव्हतं तसं, कारण त्यांनी आधी आम्हाला एक सांगायला पाहिजे होतं नेमकं त्यांना काय हवं आहे, काय अपेक्षित आहे, कारण माझ्यापर्यंत ती गोष्ट पोचलेली नव्हती आणि डिरेक्टली त्यांनी येऊन असं मोर्चा पुकारणं बरोबर नव्हतं। परंतु आज तिकडे मोर्चासाठी त्यांनी सगळेजण त्यांचे बांधव जमा झालेले आहेत, तर येऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी शिवशाटीचे काही पदाधिकारी होते आणि आदिवासी समाजाचे काही मच्छीमार, हे जे मच्छीमार जमा झाले आहेत त्यांच्याकडे पुरावा नाही आहे की मच्छीमार आहेत किंवा यांच्याकडे मासेमारी करण्याची परवाना जो असतो तो नाही आहे, त्याच्यामुळे मे बी असं कोणीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने आले याबद्दल कदाचित होऊ शकतं असतं, जसं म्हणजे त्यांच्या दगडफेक झाली असेल किंवा मारामारी झाली असेल त्या भावनेने झाली असावी असं मला तरी वाटतं। जर त्या भावनेने नसेल झाली तरी त्या दोन्ही गटाचं चुकलेलं असेल, त्याच्यामुळे काही मारामारी झाल्या असेल तर माहीत नाही, कारण मी येण्याच्या आधीच्या गोष्टी घडल्या त्या आल्याच्या नंतर आता जे मच्छीमार लोक इकडे जमा झालेले आहेत या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशाने जे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये पडतं, माझ्या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये जे पडतं त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आहे, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कोणती जोडायची आहेत, परवानगी केल्याशिवाय 10 किलोमीटरचा हा जो तलाव आहे या किलोमीटरच्या 10 किलोमीटरच्या परिसरातल्या लोकांनीच फक्त या तलावामध्ये मासेमारी करायची त्यांना अधिकार असतात, परंतु ते अधिकार आहे म्हणून त्याचा कसाही गैरवापर करता येऊ नये याच्याकरिता त्यांना एक परवानगी घ्यावी लागते। ती परवानगी कशी घ्यायची आहे, काय कागदपत्र जोडायचे आहेत हे यांना सांगण्यात आलेलं आहे। जोपर्यंत त्यांच्याकडनं आमच्याकडे अर्ज येणार नाही तोपर्यंत त्यांना परवानगी देता येत नाही, तेच त्यांना सांगितलं आहे आणि जसे आमच्याकडे अर्ज प्राप्त होतील त्याची तपासणी केली जाईल आणि मग त्यांना परवानगी द्यावी लागते। माझं म्हणणं आहे, मी येसगाव ओढोद मागासवर्गीय मच्छीमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे। आज इथं या संस्थेवर शासन निर्णयाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय भूजलाशयीन संस्था 2018ला स्थापन झालेली आहे, परंतु हा राहुरीचा अनिल जाधव जो आहे हा आदिवासी लोकांचे मस्तक फिरकवून इथं त्यांनी 300 रुपये रोजानं एक मोठा महामोर्चा आणला आणि ह्या तलावाच्या 10 किलोमीटर कार्यक्षेत्रामधील ते लोक नाही, सगळ्यात पहिली शासनानं त्याची ती चौकशी करावी, त्यांचे आधार कार्ड जमा करावं आणि आमच्या संस्थेवर आमच्या तलावामध्ये आम्हाला शासनानं ठेक्यानं तलाव दिलेला आहे, त्या संस्थेनं आम्हाला अटी शर्ती घालून दिलेला आहे। इथं सर्व आदिवासी बांधव मासेमारी करतात, SC समाजाचे लोक मासेमारी करतात, परंतु ह्या अनिल जाधवनं बाबासाहेबाच्या नावाला विरोध करतोय।
आमचं दुसरं काही म्हणणं नाही. हा बाबासाहेबाच्या नावाला विरोध करणं म्हणजे हे डायरेक्ट संविधानाला विरोध करणं होतो. म्हणून आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार आलेला नाही. त्यांनी मीडियामध्ये आमच्या संस्थेची बदनामी केलेली आहे. इथं आम्ही सगळे मागासवर्गीय लोक आहे. आज 2 वर्षापासून ह्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली. आम्ही जे बीज सोडलं ते वाहून गेलं. त्यामुळे आमची संस्था आजही गरीब आहे आणि कालही गरीब होती. आज आमच्या संस्थेचं उद्धारनिर्वाह ह्याच तलावर चालतो. आणि ह्या अनिल जाधवनं त्या लोकांना तयार केलं आणि बाबासाहेबाच्या नावाला विरोध करा. हे कोणता धंदा त्याचा? आणि उलटे आमच्या लोकांना दगड मारतो इथं येऊन. म्हणणं असं आहे की काय स्थानिक आदिवासी लोकांना तुम्ही मासेमारी करता? आम्ही सांगतो, आमच्या येसगाव तलावाच्या कार्यक्षेत्रात जे 10 किलोमीटर अंतरावर कोणी लोक असेल तर त्यांनी आमच्या संस्थेकडे मासेमारी करण्यासाठी विनंती अर्ज करावा. जर आमची संस्था स्वीकारित नसेल त्यांनी जिल्हा कार्यालयाला अर्ज करावा. आम्ही त्यांना मासेमारी करून दिली नाही तर मग ठीक आहे, तेव्हा त्यांना रोजगार मिळणार नाही असं आम्ही म्हणू ना. पण आमच्याकडे आतापर्यंत एकही अर्ज आला नाही कोणाचा. आणि असंच कसं येणार तुम्ही आमच्या तलावावर? आणि पूर्ण लोक गलुली घेऊन आलेत हो आम्हाला मारायला. आम्ही काही आतंकवादी आहे का? आमचं गाव आम्ही पुनर्वसित झालो आहे. आमची घरं गेले, दारं गेले, जमिनी गेले. आम्ही भूधारक झालो आहे. आणि आमच्या लोकांना काय करायचं? या राहुरीच्या लोकांनी तर रोजगार द्यावा का आम्ही? मग आम्ही काय करायचं? आम्ही काय चोऱ्या करायच्या? बरं, आता काही आम्ही आल्यावाले काही दगडफेक झाली त्यांनी आम्हाला तिथून आल्यानंतर आमच्या लोकांनी त्यांनी टार्गेट केलं. आमचे लोक किती इथं मोजून 100 लोक आहे. आमच्या महिलांना त्यांनी दगडफेक केलं आणि तिकडून गलुलींना दगड मारले आम्हाला. हे शासनाने पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की सदरील आंदोलनामध्ये अनिल जाधवने जे लोक आणले त्या लोकांचे आधार कार्ड चेक करावं. हे बाहेरचे गुंड आणले आम्हाला मारायला यांनी सरळ. अनिल जाधवचं म्हणणं असं आहे का जे आमच्यावर दगडफेक झाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आम्ही पोलीस स्टेशनला बसणार आहे जाऊन. हो ठीक आहे, आम्ही दोषी दिसलो तर करा ना. त्यांचा 100-200 लोकात जमा, आमचे 100 लोकात जमा. आणि ते आमच्यावर इथं येऊन अटॅक करतात. आम्ही त्याच्या घरी थोडी गेलो अटॅक करायला. इथं 300 रुपये रोजानं लोक आणले. काही लोक तिथं आहे ना, सांगतील नाही लोक, नाही तर मग त्याचे आधार कार्ड चेक करा तुम्ही. आणि आमच्याकडे किती आधार कार्ड चेक करा. त्या लोकांनी किती लोकांनी मासेमारीसाठी आमच्याकडे अर्ज केला? नाही केला सर. आमच्याकडे जर केला तर आम्ही त्यांना रोजंदारी देऊ ना. जर पाण्याचं क्षेत्र तर असं आहे, निसर्ग असा कोपला आहे, ह्याच आमच्या संस्थेच्या सभासदाचं उपस्वार होतोय. ठीक आहे, ते बी आमचे बांधव आहे. जे मासेमारी करायला येतील ते बी आमचे बांधव, त्यांना रोजगार आम्ही देऊ. पण असं आडमुठ धरून घेऊन आणि गलुलीचं छर्य दाखवून आमच्यावर दबाव गुंड लोक आम्हाला मारतात. यांनी कुठलं परमिशन घेतलं? कुठलं आमच्या संस्थेला एखादं पत्र दिलं की यांनी की आम्ही आंदोलन करणार आहे? आम्हाला जर त्यांनी पत्र दिलं असतं तर आम्ही त्यांना म्हणलं असतं ठीक आहे बाबा, तुमची एक रास्त मागणी आहे. आम्ही आमचं व्यवहार केला असतं संस्थेच्या वतीनं की ठीक आहे, तुमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मान्य करू या नाही करू. नेमकी त्यांचं म्हणणं काय? त्यांचं काही म्हणणं नाही. त्यांना फक्त आर्थिक हितासाठी असे महाराष्ट्रभरमध्ये त्यांनी बरेचसे आंदोलन केलेले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी बरेचशा ठिकाणी आंदोलन केले. त्याचा आर्थिक हित नाही साधलं की तिथं टॉर्चर करायचं. इथं सगळी SC/ST समाजाची संस्था असल्यामुळे इथं काही जातीवाद निर्माण होत नाही. याने अनेक ओपनच्या संस्थेला महाराष्ट्रामध्ये त्याची माहिती काढा. प्रत्येक उपायुक्ताला पत्र पाठवा, त्याची सगळी माहिती घ्या. किती तक्रारी करतो, किती लोकांना न्याय मिळवून द्याला. आदिवासी लोकांना ते गैरसमज करून त्याचा आर्थिक हितासाठी काम करतोय. तो त्याला पैसे लागताय. तो खंडीखोर आहे. पैशाची मागणी करतो. तो पैशाची मागणी करतो. ह्यो अनिल जाधव हा राहुरीचा सर. अनिल जाधव कोण आहे? अनिल जाधव तो कुठला तरी एकलव्य वंचित बहुजन आघाडीचा काही कार्यकर्ता सांगतोय लोकांना. तो राहुरीचा आहे. इथं अहिल्यानगर जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यात काय काम त्याचं? संभाजीनगरमध्ये एकलव्याचे बरेचसे आमचे बांधव आहे. त्यांना रोजंदारी देतो म्हणून बाकीचे एकलव्याचे हे सगळे आदिवासी लोक माझ्यासोबत आहे. बरोबर आहे का नाही? आणि जे पवन जाधव आदिवासी संघटनेचे अध्यक्ष ते पवनराजे सोनवणे हे पण आदिवासीचे नेते आहे. पण हे असे काम नाही करत. ते रीतशीर समाजासाठी लढा देतात. ते आमचे मित्रच आहे. ते समाजासाठी लढा देतात. समाजाचं असा घात करत नाही. जे अनिल जाधवनं घात केला समाजाला दिशा भरकटवून इथं आणले. गलुली घेऊन आले, काही म्हणजे घेऊन आले. आमच्या महिलाला मारहाण झाली. आज आम्ही त्यांच्यावर आरोप करणार आहे की तुम्ही गुन्हे दाखल करा त्यांच्यावर. आमच्या तलावावर त्यांनी कुठले पाटबंधारे खात्याची परवानगी घेतली का मोर्चा काढायची? किंवा शासकीय अधिकाऱ्याकडून परवानगी घेतली का? त्यांचं म्हणणं आहे रीतीसर परवानगी घेऊन परवानगी आहे तर दाखवा आम्हाला पत्र दिलं पाहिजे होतं. आता आमचे लोक हे आता सगळं तलाव जो आमचा कोरडा पाडा काट्या तोडण्यासाठी इथं हजर होते आज. आणि काही जाळे जे आमचे जे जाळे निसण्यासाठी हजर होते महिला मंडळी. आमचे मच्छीमारी इथंच आहे ना. आम्ही दररोज इथंच राहतो कारण की आमचा उदरनिर्वाह इथं आहे. आमचा मासेमारी शिवाय आमचा कुठलाही उद्योग नाही. आणि आमचे सगळे गरीब लोक आहे.
कायला कळत नाही. आपल्या सोसायटीमध्ये किती मेंबर आहे? माझ्या सोसायटीमध्ये एकूण 70 आणि 30 जवळपास 90 ते 95 मेंबर माझ्या दोन्ही संस्थेमध्ये आहे. आदिवासी. आदिवासीचेच त्याच्यामध्ये समाजात आहे. SC ती त्यामध्ये मांग, महार आणि भिल्ल समाजाचे लोक आहे का? हो सर्व. आणि आमची बाकी ओपनचा एकही माणूस आमच्या संस्थेत नाही. तुम्ही अध्यक्ष मी काय आहे. नाव? माझं नाव ज्ञानेश्वर नामदेव खरात, राहणार येसगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.